हाय हॅलो आणि नमस्कार मंडळी, कसे आहात सगळेजण. तर मी सोनाली स्वागत करते तुमचं माझ्या आणखीन एका मिनी व्लॉगमध्ये. तर हे बघा, आज ना आता पिलूची म्हणजे आज शनिवार आहे आणि आमची सगळी थोडीफार धावपळ चाललेली आहे. कारण पिलूला सुट्टी तर आहे, पण आम्हाला ना हे बघा आमच्या घरात एवढा सगळा पसारा पडला आहे का, तर फक्त हे कॅट बनवण्यासाठी. आणि त्याच्यासाठी ना मी त्याला म्हणत होते नोटबुकच्याच पेजचं बनवू, पण त्याला ते बनवायचं नव्हतं. मग त्याच्यासाठी ते वेगळेवाले क्राफ्टचे पेपर भेटतात ना, ते घेऊन आलो. त्याच्यानंतर ना सकाळची ना छान अशी शनिवारची सुरुवात मस्तपैकी झाली होती. आणि हे बघा, आज उपवास असल्यामुळं त्यात पिलूला सुट्टी असल्यामुळं निवांत कामं चालली होती, एकदम फ्रेश माइंडने, एकदम स्लोमध्ये. तर आज ना शाबूची खिचडी बनवायची होती. त्याच्यासाठी रात्रीच मी शाबू वगैरे भिजवून ठेवला होता. तर सकाळी मस्तपैकी इकडे एका बाजूला चहा करून घेतला आणि दुसरीकडे म्हणजे चहा पूर्णपणे छान असा उकळून घेतला होता. पण ह्यांचा आवरूस्तोपर्यंत तो थंड व्हायला नको म्हणून बारीक गॅसवर त्याला ठेवून दिला. आणि इकडे ना मी मोठ्या गॅसवर शाबू बनवायला घेतला. आता चहा पीत पीत असं कोण शाबू किंवा जे काय स्वयंपाक आहे ते करतं मला नक्की सांगा कमेंटमध्ये. तुम्ही पण असंच करता का? तर माझी तर नेहमीची स्टाईल आहे, थोडीशी चहा टेस्ट करायला तर घेतला ना मी, तर मी चहा पीत पीतच माझं हे सगळं काम करत असते. तर आज शाबू बनवायचं चाललं होतं. सगळ्यात जास्त आणि सगळ्यात फेवरेट म्हणजे शाबू पिलूचा आहे शाबू. मला जास्त शाबू खिचडीतलं जेवढं काय म्हणजे हे होत नाही, आवडत नाही. कधीतरी मी खाते आणि कधीतरी हा जास्त खातो ना, म्हणून आम्ही आता जास्त करून शाबूच बनवत नाही. कधीतरी बनवायचं आता चालू केलं आहे आम्ही. कारण पिलू आहे ना दुसरं कुठलंच जेवण करत नाही. शाबू असलं ना त्याला दिवसभर चपाती नको, भाजी नको, भात नको, काहीच नको, फक्त शाबू खिचडी पाहिजे असते. आणि दिवसभरातून कितीतरी वेळा. आणि त्यामुळं काय होतं, 1-2 दिवस सुट्टी असते म्हणजे शनिवार रविवार सुट्टी असते आणि सोमवारी जायला मग तो परत ना त्या शाबू खिचडी खाण्याने म्हणा किंवा कशाने पण 2 दिवसात ना त्याची एवढी तब्येत डाऊन होती किंवा जुलाब हो असं 2-3 वेळा आम्हाला चांगला अनुभव आला. तेव्हापासून जास्त वेळा आम्ही काही शाबूची खिचडीच बनवत नाही, ना चतुर्थीला ना शनिवार, ह्यांचा शनिवार असतो तेव्हासुद्धा. तर आता म्हटलं चला पटापटा बनवून घेऊया हे शाबू वगैरे आणि घरातील सगळी कामं आवरून घेऊया. आता खूप दिवसातनं पुण्यातनं आज आता म्हणजे आठवडाभर बंद झाला होता पाऊस, परंतु आज पहाटेपासून परत एकदा चालू झाला आहे. तर म्हटलं सगळी कामं आवरून पटकन असं आता नाश्ता करून घेऊया आणि बाकीची पण कामं सगळे आवरून जाऊन मला पिलूसाठी ना छान असं एक म्हणजे त्याला प्रोजेक्ट दिलं आहे आता ह्या आठवड्याचा म्हणजे ह्या सणाचा. तर त्याच्यासाठी छान अशी राखी बनवायची आणि मला पण एका ब्लाऊजला हे की नाही छान असं आरीवर्क करून घ्यायचं आहे. तर साहित्य आणायला जायचं होतं. तर हे बघा, ही जी साडी आणली होती त्या दिवशी ती अशी काहीशी दिसत होती. मी अजून ब्लाऊज वगैरे शिवला नाही. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा आणि चॅनलला प्लीज नक्की सबस्क्राईब करा.